मग तारखा असल्या मग तो रोल आवडला तर मी करणार ना. असं काही ड्रीम बीम असं काही नाही आहे आमच्या क्षेत्रात. फार काही फक्त ते इंटरव्ह्यूच्या गोष्टी आहेत. आणि आपल्याकडे ना समाजामध्ये 3 गोष्टी ज्याच्यावर कोणी बोलू शकतो: क्रिकेट, राजकारण आणि सिनेमा. तर ही ती मग काही कळत नसलं तरी चाल, चुकलंच नाही रे ते ट्रम्पचं बॉम्ब टार. तुझ्या घरी नाही दूध संध्याकाळच्या चहाला. 17 एप्रिल तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात साल बर्डे. आम्ही जे काही मध्ये मध्ये बोलतोय ते आम्हाला आमचं खूप आवडतं. आता मी याच्यावर समजा कमेंट केली तर त्यालाही आवडते ती. तो असं मला बाजूला घेऊन म्हणत कमळ्या तिथे कशाला काय बोललंस, असं नाही. म्हणून आमची मैत्री खूप घट्ट आहे. आता आमच्या मैत्रीला जवळ 30 वर्ष झाले असतील आणि हे अंडरस्टँडिंग आहे. हाकी कलर ऍड झाला त्याच्यात. मस्त. तुला अभिनेत्री व्हायचं होतं मग काय व्हायचं होतं? प्राण्यांची डॉक्टर व्हायचं. अरे यार वेटरनेरियन. मला म्हणजे नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि सालबर्डी हा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्या चित्रपटातली संपूर्ण टीम आता माझ्यासोबत आहे. मोस्ट एनर्जेटिक टीमच मी म्हणेल, कारण मी मगासपासून इतकी हसतीये ना, मी पडद्यामागे आहे खरं तर, पण मी ते ऐकूनच हसतीये. कसे आहात सगळे? मस्त. एकदम बढिया. काय नाही, फक्त चहा हवाय सगळ्यांना. चहा ना लवकर. चहाची चाहते आम्हा सगळ्यांना. नवीन मूवी, किती एक्साइटमेंट आहे, कसं सुरू आहे प्रमोशन? जोरदार. खरं तर तुम्ही बाहेरून बघणार आहात, तुम्हाला जास्त माहिती पाहिजे प्रमोशन कसं सुरू. बाहेरचा माणूस सांगू शकतो ना, आम्ही जोरदारच म्हणणार. मग तू पण बघते का नाही हे कळेल का आम्हाला. मस्त. कमाल चित्रपट, कमाल पोस्टर मधली पूजा मस्तच. पोस्टर मधले शशांक सर पण दिसलं. दिसले. हो, सगळेच. तो मधला पण मीच आहे. रिव्हील वगैरे काही करू नका. मेकअप आहे. अशी दमान मजा नाही, असं काही नाहीये, खरं नाहीये, मस्करी करतायत. दिग्दर्शकांना टेन्शन आलं आमच्या की अरे बापरे काय चाललंय हे. सर्वात आधी तर मला सगळ्यांच्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचंय. पोस्टर मध्ये दिसतातच आहेत. पूजा, तुझ्याकडेच येईल सुरुवातीला. मी पोस्टर मध्ये दिसतेस, मस्त पोलिसांची भूमिका आहे. स्वतः ऐकलास तो रोल, काय वाटलं मनामध्ये? घरच्यांची रिॲक्शन काय होती जेव्हा तुझ्याकडे ही भूमिका आली? तुझी रिॲक्शन काय? तुझ्या नवऱ्याची रिॲक्शन काय? सगळ्यांची रिॲक्शन होती की फायनली पूजाला काहीतरी असं तडफदार आणि असं कणखर करता येणार आहे. कारण रिअल लाईफ मध्ये अगं मला नाही झेपत फार. म्हणजे मला काही बोलायचं असेल तर आधी मी रडून घेते, मग शेजारच्याला सांगते की प्लीज तू सांगशील का जरा. अशी मी आहे. पण सगळेच खुश झाले, कारण पोलिसाची भूमिका करणं हे खरंच सोपं नाहीये, आव्हानात्मक आहे ते. आणि त्याची मी अनेक वर्ष वाट पाहिली. आणि जेव्हा अगदी माझ्या समोर ही संधी चालून आली तेव्हा तर एक अभिनेत्री म्हणून खुश होतेच. आणि आत्ता तुझ्यासोबत हा इंटरव्ह्यू देताना एक समाधान आहे की जी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर टाकली होती दिग्दर्शकांनी, ती कुठेतरी मला पेलता आली. आता प्रेक्षकच ठरवतील ऑफकोर्स. भूमिकेबद्दल जाणून घ्यायला फार आवडेल सगळ्यात. माझी काय भूमिका थोडी शॉर्टकट मध्ये आहे. फार मोठी भूमिका नाही आहे, पण की रोल आहे याच्यामधला. ते की रोल आहे. मी आमदार आहे, या सगळे कुलप मी उघडतो, म्हणून की रोल आहे, ते आमदार आहे. आणि मुळात स्टोरी खूप चांगली आहे चित्रपटाची. खरं तर मी काकू केलं होतं त्याला, मला अरे एवढ्या रोलसाठी मी काय येऊ, परत इतक्या दूर शनी शिंगणापूर जाणं येणं, तर पण भूमिका चांगली होती. आणि माझ्या वाट्याला 2-3 सीन आलेत, पण ते मी समाधानी आहे ह्या 2-3 सीनमध्ये. सो खूप बरं वाटलं. आणि असं आहे की आपल्याला आमदार व्हायची इच्छा होतीच, या निमित्तानं थोडीशी पूर्ण झाली. स्क्रीनवर का होईना, पण आपण सांगू शकतो. म्हणजे तुम्हाला खरंच आमदार व्हायचंय? मी आहे मतदारसंघात उभा राहणार आहे. मी तयारी चालू आहे तिकडून. वा मस्त. ऐका प्रेक्षकांना, ऐका. ब्रेकिंग न्यूज. अशी काही ब्रेकिंग न्यूज नाही आहे, पण एक गंमत आपली. पण माझ्या वाटेला साधारण अशाच भूमिका येतात खरं तर. एकतर पोलीस येतो, त्यातल्या हवालदार जास्त येतो, एक राजकारणी येतो, एक नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, अशा पद्धतीचे. कारण चेहरेपट्टी
तशी असल्यामुळे मॅक्सिमम भूमिका अशाच येतात. त्यामुळे मला जरा बरं वाटलंय. पण मग तुम्हाला जर मी विचारलं की तुम्हाला अशी कोणती भूमिका आहे जी कधीतरी करायचीच आहे, जी हा. वाटायला कधी आली नाहीये पण करायची, अशी कोणती आहे? नाही, असं काही सांगता येणार नाही भूमिका करायची. जे आले, जे पदरात पडले ते गोड केलंय. म्हणजे आपल्याला पदरात हे भूमिका तर ती भूमिका, असं काही म्हणजे काय बाबा बाबा पोरगाच पाहिजे, पोरगीच पाहिजे असं काही नाही. जे अपत्य झालंय ते झालं, असं ईश्वराच्या कृपेनं असं आहे आपलं. त्याच्यामुळे मी फार त्याच्यात पडत नाही की मला हा माझा ड्रीम रोल आहे वगैरे वगैरे. ते सगळ्या खोटारडे आहे, ते मला ते खोटेपणा आवडत नाही. आता काम आहे की नाही, आता मला यामध्ये दुसरा रोल सांगितलं तर 2 चोर आहेत, त्यातले एक चोर तुम्ही आहे. मी नाही थोडी म्हणणार आहे की नाही. मग तारखा असल्या, मला तो रोल आवडला तर मी करणार ना. असं काही ड्रीम बीम असं काही नाही आहे आमच्या क्षेत्रात. फार काही फक्त ते इंटरव्ह्यूच्या गोष्टी आहेत की माझा हा ड्रीम रोल वगैरे वगैरे, असं काही नसतं. आनंद असतो. जे काम येईन ते करत राहू गुपचूप. को सर आहे ना, बस मग काय लागतं त्याला. तारखा नाही, हा. मुख्य कारण, रोल नाकारायचा. हा, तारखा नाही ते मुख्य कारण रोल नाकारण्याचं. म्हणजे आवडला नाही तर प्रत्येक आपण कसं होतं की आवडला नाही डायरेक्ट आपण म्हणू शकत नाही ना, हा पिक्चर आपला आवडला नाही, हा रोल आवडला नाही. आणि असे 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 भयंकर येतात ना चित्रपट, असे किती चित्रपट येतात. त्याच्यामुळे तुम्हाला तर आता चित्रपट आला 12 काहीतरी 8 दिवसाचं काम आहे, 8 का 9 दिवसाचं, म्हणजे झाला ना पिक्चर. मेन रोलच ना 9 दिवस, म्हणजे 9 दिवस म्हणजे. मग ती स्क्रिप्ट पाहिली मी तर त्यात काहीच नव्हतं. प्रत्येक सीनमध्ये तो हजर होता फक्त. बरं, असंही काही कॅरेक्टर नव्हतं ते की बाबा नुसतं हजर आहे तर त्याच्यावर त्याच्या लुकवर कार्यक्रम चालेल, असंही काही नाही. मग त्याला म्हटलं अरे मी काय करून 9 दिवस काम करून या चित्रपटात. म्हटलं तुझ्या चित्रपटात एक इन्स्पेक्टर आहे. तो म्हणला सर त्याचे 3च एंट्री आहेत. म्हटलं चालते ना मला. मग 3च एंट्री आहेत पण त्या जरा इंटरेस्टिंग वाटतात मला. 3च एंट्री आहे असं. मग मी ती भूमिका केली, असं आहे. त्यामुळे नटानं आपल्या आवडीच्या भूमिका करतच राहाव्या, पण जसं काम येईल तसं करत राहावं असं मला वाटतं बा, बाकी काही नाही. कारण आता काय थांबून काही उपयोग नाही है ना. आता रिटायरमेंटला आलेला माणूस 58 वर्ष झालेले आहेत. त्याच्यामुळे अजून किती थांबायचं. कोण चांगल्या भूमिका कोण देणार आपल्याला आता, का हो देतील म्हणा काही तुम्ही शब्द टाकला तर. सर, सालबर्डी 2 मध्ये घ्या नाही, ना. पुढच्या पिक्चरमध्ये आहे माझं. साल- निर्मात्यासमोर सालबर्डी 2 ला आता अच्छा, पोस्ट वाढली. पोस्ट आणि रोल दोन्ही. रोल ओ. मंत्री करणार म्हणजे 2 सीनचे 3 सीन होणार. तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायला फार आवडेल. ते जसे आमदार आहेत तसं मी या चित्रपटामध्ये सरपंचाची भूमिका करतो आहे. आणि पिढ्यानपिढ्या जे चालत आलेलं असतं आपल्याकडचं आहे की वारसा हक्कानी चालत आलेले त्या काही पदं असतात, त्याच्यातलं तो आहे. गावामध्ये नवीन काय तरुण नेतृत्वाला वाव नाही त्यामुळे ती तरुणाई जी आहे ती पण चिडलेली आहे. आणि तसं बघायला गेलं तर तू खेड्यापाड्याने जर फिरलीस तर वेळ मोकळा फार असतो, भयंकर मोकळा वेळ असतो. म्हणजे शेतीची कामं करणारे जर असतील, सकाळी गेलो उसाची दारं धरली, एकदा गाड्याला सांगितले, दिवसभर करायचं काय मग. आणि आपल्याकडे ना समाजामध्ये 3 गोष्टी ज्याच्यावर कोणी बोलू शकतो: क्रिकेट, राजकारण आणि सिनेमा. तर हे ती काही कळत नसलं तरी चाल, चुकलंच नाही रे ते ट्रम्पचं बॉम्ब टार, तुझ्या घरी नाही दूध संध्याकाळच्या चहाला चुकायचा. ट्रम्पवर बोलतो तुला कळत. तर त्या 3 गोष्टी असतात आणि त्या 3 गोष्टींचं आहे ना असं चरविचरण चाललेलं असतं त्याच्यामध्ये. मग सगळ्यात जवळचा विषय कुठला असतो तर राजकारणाविषयी असतो. आणि राजकारण मग ती कुठल्याही गोष्टीवरती राजकारण होऊ शकतं. अगदी वाटेल त्या गोष्टी, कुठलेही मुद्दे चालतात त्यांना, की कुत्रं इथं का बसलंय पासून ते वाटेल त्या गोष्टी होतात. अशा संपूर्ण ह्याच्यामध्ये तो जो एक रिकाम टेकडे पण असतो किंवा करायला काही नाही, आपण म्हणतो की एक एम्प्टी माइंड काय डेव्हिल्स हाऊस तसं आहे ते. आणि मग त्याच्यामध्ये एक काहीतरी घटना घडते, त्याच्या लिंक लागत जातात आणि ती घटना आपल्या सोयीसाठी आपल्या उपयोगासाठी कशी वापरता येईल हे बघणारी ही गावातली सगळी कॅरेक्टर्स आहेत. मी भंडारी नावाचं कॅरेक्टर करतोय, जो गावातला एक प्रतिष्ठित आहे, जो यांच्या गोटातला आहे, म्हणजे जो सरपंच आहेत सध्याचे, आणि तो त्यांच्याबरोबरच असतो. असं हे थोडंसं म्हणजे सस्पिशियस पण म्हणता येईल, कारण डाऊट सगळ्याच गावावरती आहे की हे नेमकं करतंय कोण.
तर त्याचा उलगडा 17 एप्रिलला होईल, तर नक्की बघा सालबर्डी. क्या बात आहे, शॉर्ट अँड स्वीट सर, कमाल. मस्त. तिला आवडलं बघ. ती म्हटलं तर एडिट कमी करावं लागेल. असं काही नाहीये. एडिट कमी करावं लागेल आता. कमाल, त्यांच्यासारखेच सगळे असले पाहिजेत. तुमच्याकडे येईल. दिग्दर्शक सुद्धा आहेत, प्रोड्युसर परत एकदा repeat. One, two, three. असं केलं ना. मी हा विचार करते की तुम्ही आता इतके प्रचंड हसवताय, म्हणजे समोरचा माणूस इतका हसून हसून त्याचे गाल दुखतील. पूर्ण मूवी शूट होईपर्यंत काय ती धमाल असेल. गावातले म्हणून आठपाट निघा आता. म्हणजे शूटिंगचे 20-22 दिवस गावाने प्रचंड प्रेम दिलं. कांगोनी हिंगोनी मधले ही शूटिंग. तर शूटिंग आम्ही शनी शिंगणापूरला मंदिरासमोर आमचे हॉटेल्स होते, त्या ठिकाणी आमच्या 55 रूम होत्या. एक साथ ताफा निघायचा आमचा 22 गाड्याचा, त्या 3 व्हॅनिटी व्हॅन आणि या सगळ्या कार्स वगैरे. आम्ही गेलो की सकाळपासून ते रात्रीपर्यंत शूटिंग संपेपर्यंत किंवा नाईट शिफ्ट असेल तर सकाळपर्यंत पूर्ण गावात जसं जत्रा आणि प्रसन्न हॅप्पी वातावरण. गावकऱ्यांनी खूप सपोर्ट केला, सगळं झालं. शूटिंग झाल्यानंतर पुढचे 4 दिवस गावातल्या एकही माणसाला करमलं नाही. नीट जीवन जायना त्यांना. एवढे आठवण करत होते, एवढं फोन येतो की परत या तुम्ही, प्लीज तुमचं युनिट परत या, आम्हाला सहन होत नाही. इथपर्यंत गाव आम्ही एकरूप झालो होतो. आणि कलाकारांविषयी आवर्जून सांगतो, आज तसे सगळेच कलाकार सेलिब्रिटी आहेत. आज मोठ्या दर्जात भारत सर असून पूजा मॅम स्टार आहेत. शशांक दादा तर म्हणजे दिग्गज म्हणजे आशीर्वाद घ्यावेत असे इथपर्यंत आहेत. त्यांचा अनुभव दानगा आहेत. आणि महाराष्ट्राला हसून हसून कमलाकर सरांतर बाप सांगन तेवढं कमी आहे. पण गावकऱ्यांबरोबर त्यांना जाणवलं सुद्धा नाही हे स्टार आहेत किंवा आहेत. एवढं मिळून मिसळून म्हणजे आपलंसं एका दिवसात, म्हणजे गावाकडचे माणसं आहेत म्हणून नाही तर आपलंसं म्हणून एवढं एक फॅमिली आमची तयार झाली त्या ठिकाणी. गावातले गावकरी ना आम्ही काही वेगळं पण वाटलं नाही. त्यामुळे आमचं पॅकअप झाल्यानंतर पुढचे 4 दिवस एकही गावकऱ्याला करमलं नाही. त्यानंतर कितीतरी फोन यायचे की प्लीज तुमचं सेट घेऊन पुन्हा या. तर एवढं प्रेम. इन्व्हॉल्वमेंट हा खरं खूप इन्व्हॉल्वमेंट, खूप सपोर्ट गावकऱ्यांचा. सर काय सांगाल चित्रपटाबद्दल? चित्रपट हा एक गावातल्या घटनेबद्दल फिरतो. त्याच्यात सुरुवातीला गावातलं टिपिकल राजकारण दाखवलेलं आहे की गावात वातावरण कसं असते. आणि ज्यावेळेस ही घटना घडते ना, तर शशांक सर सरपंच आहेत आणि यांच्या विरोधी पक्षामध्ये ओंकार भोजने कलाकार आहेत. तर गावातलं पहिलं राजकारण, नंतर सरांचे आमदार म्हणून एंट्री, कमलाकर सर. नंतर ज्यावेळेस घटनांचा क्रम वाढतो, त्या घटना घडतात, त्यावेळेस पूजा मॅडमची एंट्री पोलीस ऑफिसर म्हणून. मग एक पोलीस ऑफिसर कसं मन लावून काम करतो आणि त्या घटनेचा शोध घेतो आणि ती घटना कशी घडती, असा सगळा चित्रपट आहे. आणि या चित्रपटामध्ये कसं आहे की जी घटना दाखवलेली आहे, ज्यावेळेस हा चित्रपट पडद्यावर येईल त्यावेळेस सगळे लोक, म्हणजे मला निर्माता म्हणून एकच म्हणतील की बाबा तुम्ही खूप रिस्की विषयाला हात घातला. हा नाजूक विषय आहे समजा. हां, आणि आता जे खराचं प्रकरण झालेलं आहे, त्या खराच्या प्रकरणाचा आणि याचा काही संबंध नाही आहे. ते एक अंधश्रद्धेचा एक विषय आहे. मात्र हा विषय कसा आहे की काळीच असं पूर्ण असं म्हणजे जे लोक पिटून टाकणार आहे. जे लोक विचार करतील घरी गेल्यानंतर की आपल्या आजूबाजूला कोण आहे, आणि ह्या घटना घडतात मात्र लक्ष जात नाही. नॉर्मली कसं माणूस घरातनं बाहेर जातो, कामाला जातो, काम करून घरी येतो. मात्र चित्रपट पाहून आल्यानंतर लोक काय विचार करतील की आपण घरात लक्ष दिलं पाहिजे, घराच्या बाहेर पण लक्ष दिलं पाहिजे. सगळेजण विचार करतील. हा कमर्शियली किती सक्सेसफुल हा वेगळा भाग आहे, मात्र सोशली हा 100% सक्सेसफुल आहे. आणि कमर्शियल होईल ना सर. नाही, चांगला अनुभव, एकदम दर्जेदार अनुभव आहे. मस्तच. पूजा तुझ्याकडे येईल. पोलिसांची भूमिका, ती वर्दी आणि अभ्यासपूर्ण असलेली भूमिका आहे. सो तू याच्यासाठी किती वेगळी तयारी केली आहेस, किंवा कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री पोलीस ज्यांनी हा रोल केलाय त्यांचं असं डोळ्यासमोर होतं का काही? प्रत्येक भूमिकेच्या मागे अभ्यास असतो, फक्त ती पोलिसाची भूमिका आहे म्हणून नाही. हा, अशा भूमिका करताना अभ्यास थोडा जास्त आणि थोडा वेगळा करावा लागतो. आणि जसं तू म्हणालीस की असं कोणी अभिनेत्री किंवा अभिनेता आहे ज्यांनी असा रोल केलाय, तर खूप एक जुनं उदाहरण देईन. एक अंडररेटेड मूवी असं मी म्हणेन,
समय नावाचा एक चित्रपट होता ज्यात सुष्मिता सेन यांनी समय वेन टाइम स्ट्राईक्स असा एक चित्रपट होता. त्यात सुष्मिता सेन यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केलेली. त्यावेळेस मी शाळेत होते आणि तो चित्रपट बघण्यात आला. त्यावेळेस मला भारी वाटलं होतं की अरे किती छान कॅरी केला युनिफॉर्म त्यांनी. आणि कमाल, त्या रोल मॉडेल आहेत आपल्या भारताच्या पहिल्या मिस युनिव्हर्स त्या आहेत. आणि इवन आजही तू इंटरव्ह्यूज बघ त्यांचे, ज्या पद्धतीने त्यांचं भाषेवर प्रभुत्व आहे आणि ओव्हरऑलच एका सक्षम स्त्रीने कसं असावं, तर त्या एक उदाहरण आहेत त्याचं. सो मला ते आठवलं जेव्हा मनोरमा प्रधान माझ्या वाट्याला आली. सो ते एक डोक्यात होतंच साधारण तसं करायचं. पण त्याच्यानंतर मी अनेक रिअल लाईफ मधल्या हिरोजना जाऊन भेटले, जे आत्ता पोलीस खात्यात काम करतायत. अशा अनेक लोकांना भेटले, त्यांच्याकडून किस्से जाणून घेतले, त्यांच्या केसेस जाणून घेतल्या आणि एक साधारण मानसिकता काय असू शकते एका पोलीस अधिकाऱ्याची हे थोडं कुठेतरी जाणून घेतलं. आणि मगच ऑफकोर्स सेटवर गेले मी. शशांक सर, मी तुमच्याकडे येईन. तुम्ही आजवर मराठी हिंदीमध्ये सुद्धा काम केलंय, पण असंच माझ्या वाचनात बघण्यात कुठेतरी आलं की याआधी तुम्ही कार्टूनचे डबिंग सुद्धा केले. हा, मला त्याबद्दल जाणून घ्यायचंय आणि मला तो एक आवाज सुद्धा ऐकायचा आहे. नाही, अवघड आहे ते खरं. त्या ह्याच्यामुळे ETV वरती डेनवर द लास्ट डायनासोर नावाची एक सिरियल यायची, त्याचं मराठी डब करायचो मी त्यावेळेला. म्हणजे डबिंग डिरेक्टर म्हणून पण काम बघत होतो आणि हे पण करत. मग तो आणि अगदी बेसिक सेटअप होता. शुअरचा एक माईक असायचा आणि हे पण नाही, इट्स नॉट प्रॉपर स्टुडिओ. एक शुअरचा माईक आणि त्याच्यावरती जाऊन डबिंग. आणि 2-2 तास मी त्या बोल त्या ह्याच्यामध्ये. आणि मग त्याला नंतर मग ती प्रोसेसिंग वगैरे पण हे नसायचं, त्यामुळे तुला त्या आवाजावरती आहे ना काम करत राहावं लागायचं तुला. हा, तसं काहीच नव्हतं ना, त्याला काहीच सॉफ्टवेअर नव्हतं. आणि त्या ह्याच्यात मग तो वेग आणि पण मजा होती त्याच्यामध्ये मजा होती. त्याला व्हॉइस मॉड्युलेशनचा जो आहे ना तो एक पण इरिटेशन यायचं, 100% इरिटेशन यायचं त्याच्यामध्ये, की बोललं का नको यार, वाज झाले. मग ते त्याच्यात दुसरं कॅरेक्टर आता हे करून बघ काहीतरी, मग अजून एक सॉफ्ट ह्याला जा. मग त्याच्यात मग खरं तर आपण जे ते साऊंडचे काय वाननारड्याचे जे एक्झरसाइज शिकलेले सगळी ते खरं तिथे वापरायला मिळालं. 7 स्पीड आहेत, 7 स्पीच आहेत, 7 व्हॉल्यूम्स आहेत, 7 स्पीच ह्याच्या पीच मध्ये आहेत, 7 पट्ट्यांमध्ये वेगवेगळे जातो. तू 7 व्हॉल्यूम मध्ये वेगवेगळं काम करू शकतो. क्लॅरिटी काय पद्धतीने गेली पाहिजे ते इम्प्लिमेंट तिथे करता आल्या गोष्टी. हा, मला हे संपूर्ण ऐकून घ्यायचं होतं. बरं, ते सालबर्डीचं प्रमोशन करायचंय थोडक्यात त्या आवाजामध्ये. वेडीस काय त्यांनी काहीतरी कानात सांगितलं तू ऐकतीय. बघितलं त्यांनी आपल्याला. 17 एप्रिल तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात सालबर्डी. वाव, कमाल. कस खूप लागतं, खूप लागतं. तुम्हाला हे सगळ्यांना कोणालाच माहिती काढून घेतलं मी तुमच्याकडून. हुशार आहेस तू. थँक्यू. मला तुमच्या दोघांना विचारायचंय, अगदी म्हणजे लहानपणी, आता मी म्हणजे तशी पण इतकी पण मोठी नाहीये, मी लहानच आहे, पण टीव्ही समोर हे बसायचं. सांगितलं एक बरं झालं तू. अगदी टीव्ही समोर बसल्यानंतर एक कॉमेडी शो येतो किंवा त्याच्यावर कमलाकर दादा येतात किंवा भारत दादा येतात, तर एक लहानपण सगळं असं तुम्हाला बघण्यातच गेलंय. तुम्ही प्रचंड लोकांचं मनोरंजन करतायत आणि इथून पुढेही कराल. पण प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात स्ट्रगल हा असतोच, पण दुसऱ्यांना हसवताना स्वतःच्या आयुष्यातले इमोशन्स किंवा दुःख जपून समोरचा तितकाच खुलून हसला पाहिजे, या गोष्टीसाठी तुमची किती मनातून तयारी असते, किती टफ आहे हे करणं? नाही, हे बघ कसं आहे, मुळात मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा टेलिव्हिजन कुठल्याही पद्धतीनं एक कॉमेडीचं काम स्वीकारता, त्यामुळे कसं होतं की पहिला उद्देश हाच असतो की माझा प्रेक्षक हा मनोमरात हसला पाहिजे, त्याचं मनोरंजन झालं पाहिजे. आता त्याच्या अगेन्स्ट कसं होतं की प्रत्येकाच्या घरात कटकटी आहेत, प्रत्येकाच्या घरात प्रॉब्लेम आहे. म्हणजे तो बच्चन असो का भारत गणेशपुरे असो, ते नोकरी करणारा असो, कोणी काही असो, हे आता आहेच की तुम्हाला पण ते गाडी पकडून, ट्रेन पकडून, हे करून, ते करून, सकाळी काय झालं, याचे पैसे द्यायचे आहेत, त्याचे द्यायचे आहेत, अशा सगळ्या प्रॉब्लेम आहेत. पण आता आम्ही जर असे प्रॉब्लेम आमच्या चेहऱ्यावर आणले किंवा असे प्रॉब्लेम आम्ही दाखवत गेलो, तर मग ते लोकांना आवडणार नाही. लोकांना कसं होतं की
निखळ मनोरंजन आवडतं. आमचं काम तेच आहे. म्हणून आम्ही जे कपडे घातलेले आहेत घरातले ते आम्ही तिकडे जाऊन काढून टाकतो आणि तिकडचे कपडे घालतो. एकदा तिकडचे कपडे घातले की मग बाकीचं सगळं विश्व आमच्यासाठी शून्य होऊन जातं आणि मग तेच एक विश्व आहे आपलं आणि हेच आपलं काम आहे आणि ह्याच्यासाठी आपला जन्म झालेला आहे. आणि तेवढं इमाने इतबारे आम्ही ते काय 1.5 तास 2 तास 3 तास जे काय असेल शूटिंगचा आवर्स जे आमचं जरा लवकर आमचं लाईव्ह होतं. जसं ह्या शूटिंगसारखं ते शूटिंग होत नाही, कारण 12-13 कॅमेरा लागला असेल तसं नाटकासारखं असतं तसं ते लाईव्ह होतं. त्यामुळे तेवढा वेळ आम्ही फटाफट ते काम करून ते पंचेस काढून आणि कसं आहे की लोकांना काय सांगत बसाय की माझ्या घरी यार असा प्रॉब्लेम झाला, माझ्या घरी तसा प्रॉब्लेम झाला. भले आम्ही मेकअप रूम मध्ये बोलत असू यार आज यार लफडे झाले यार, मला ते जायला पाहिजे होतं. मला हे आमचे असतातच, म्हणजे व्हॅनिटीचे विषय आहेत किंवा काही फार लोकांना असं वाटतं की हे काय बोलत असतील व्हॅनिटीत आहे की नाही. पण असं काही नाही, आम्ही असंच बोलतो. काय बायकोनं भाजी केली काय आवडली नाही, पण काय बोलणार कोण, तिथं कुठे लपडे घेत बसतं. मी म्हटलं चांगली झाली म्हटलं ओके म्हटलं. असं हेच विषय आहेत सगळेच्या घरात. त्यामुळे आमचं काही वेगळं नाही आहे. त्यामुळे आम्ही ते करतो, आनंदानं करतो. हे मात्र आहे खरं की ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खूप आनंदानं ते काम करतो आणि त्यामुळे ते लोकांना आवडतं, भावतं, असा आनंद आहे. है ना? काय तुझं काय म्हणणं आहे का मला? करेक्ट आहे. भरत जसं म्हणाला तसं की ठरवलेलं असलं की आता आपल्याला हेच येते किंवा हेच करायचंय, तर मग ते कपडे काढले की ते सगळे विवंचना, ते सगळे विचार ते पण बाजूला, सगळं बाजूला पडून जातं. आणि लोक ज्या इंटेन्शनने आमच्याकडे बघतात की आता हे आले तर आता हसवणार, तर ते पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे ना. पण बऱ्याचदा असं पण होतं, म्हणजे आताही होतं, जेव्हा एखादा नाटकाचा प्रयोग असेल किंवा शूटिंग असेल जिथे कॉमेडी काम करायचंय किंवा इव्हेंट असतील, तेव्हा पोटात गोळा आलेला असतो की मी गेल्यानंतर लोक हसतील की नाही. ती भीती आजही कायम आहे, कारण ती भीती नसेल तर मग ती एक्साइटमेंट राहणार नाही ना. त्याच्यामुळे ती भीती असते. पण मग एकदा जसं आता भारत म्हणाला की चला हवा येऊ द्या, लाईव्ह ऑडियन्स असायचं किंवा कॉमेडी एक्सप्रेसला, तिथे पहिलं लाफ्टर आलं की कळतं आपल्याला की आता लोक आपल्याला हसणार आहेत. त्याच्यानंतर मग थोडस आणखीन धीर एकवटून मग जरा मजा येते काम करायला. आणि मुळात कसं आहे, जे आपण करतोय ते जोपर्यंत आपण एन्जॉय करत नाही तोपर्यंत समोरचा एन्जॉयच नाही करणार. त्याच्यामुळे आम्ही खूप मजा घेऊन करतो ते. म्हणजे आताही इथे आम्ही जे काही मध्ये मध्ये बोलतोय ते आम्हाला आमचं खूप आवडतं. आता मी याच्यावर समजा कमेंट केली तर त्यालाही आवडते ती. तो असं मला बाजूला घेऊन म्हणत कमळ्या तिथे कशाला काय बोललंस, असं नाही. म्हणून आमची मैत्री खूप घट्ट आहे. आता आमच्या मैत्रीला जवळ 30 वर्ष झाले असतील. आणि हे अंडरस्टँडिंग आहे, म्हणजे आमच्या दोघांचंच नाही, आमच्या पिढीतले जेवढे विनोदी नट आहेत ना, सगळं आमच्या एकमेकांबरोबर तेवढं अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे कुणीच कुणाच्या इगो नसल्यामुळे, कारण सगळ्यांनी ते स्ट्रगल बघितलंय आणि आताही आमच्या लेवलला स्ट्रगल सुरूच आहे आमचं. आणि प्रत्येक नटाचं त्यांच्या लेवलला सुरूच असतं. म्हणजे अमिताभ बच्चनला जर स्ट्रगल चुकलं नाही तर आपण कोण आहोत. त्याच्यामुळे प्रत्येकाचं स्ट्रगल सुरूच असतं. त्याच्यामुळे मुळात आपण मजा जोपर्यंत घेत नाही ना तोपर्यंत लोक एन्जॉय करत नाहीत. आणि जेव्हा लोक येऊन सांगतात आम्हाला की तुम्ही काम केल्यानंतर आम्हाला हसू येतं किंवा आम्हाला असं वाटतं की आमच्या घरातला कोणीतरी परफॉर्म करतोय, तेव्हा असं वाटतं की आपण जे काय करतोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय. मस्त. त्याच्यामुळे मजा येते करताना. ते छान प्रश्न समस्या आहेत विचारला. आता सध्या लोकांमध्ये हो, खूप समस्या आहे. त्यामुळे हे हसवण्याचं काम होतं, हेच आम्ही धन्य मानतो करतो. हा. कारण तेच इतक्या बिमाऱ्या काय 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 सगळं ते चालू आहे. लोक हसतात म्हणलं ओके खुश. म्हणजे जे नाटक करत असताना जेव्हा पहिलं लाफ्टर किंवा पहिल्या क्लॅप्स येतात ना, घरातले सगळे प्रॉब्लेम सगळं असं बॅग ऑफ द माइंड म्हणजे लांब निघून जातं. मग ते पुढचे 3 तास आता यांना फक्त हसवायचंय एवढंच डोक्यात असतं. त्याच्यामुळे मजा येते. मस्त. आणि असंच कायम होत राहावं आमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे. नाही, त्या बाबतीत तुम्ही गिफ्टेड आहातच. म्हणजे नुसतं गिफ्टेड नाहीये, तुमचे कष्ट पण आहेत. मग त्यांनी आता खूप सोपं करून सांगितलं. खरं तर ते तेवढं सोपं नाही. बरोबर. त्याचे कष्ट आहेत त्यांचे. तिथे 15 मिनिटामध्ये ते जर स्किट लाईव्ह करत असेल आणि ही गोष्ट वर्क होत नाही म्हटल्यानंतर ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग वरती ते वर्क कसं करायचं हे त्यांचं त्या वेळेला नजरेतनं ठरत असतात गोष्टी तिथे. आणि ह्याला फार कसलेली लोक लागतात. मी मागे पण एका इंटरव्ह्यूत सांगितलं होतं, भारत दादा सर तुला फुलस्केप असं बघून पाठ करतात माहिती तुला, आणि हे अमानवीय आहे. सिरियसली सांगतो मी तुला. फुलस्केप बघून तू असं बघ, हे हा चल टेक. तर ही साधी गोष्ट नाही आहे रे. त्याला कष्ट,
ते त्यांची सांगण्याची हातोटी काम करण्याची पद्धत जी आहे ती की समोरच्याला ते खूप सोपं वाटावं पण ते तितकं सोपं नाही हे मुळात लक्षात घ्या त्याचं बरेचदा असं मला एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे की हे तुम्हाला स्क्रिप्ट देतात की तुम्ही मनाचं बोलताय. म्हणजे 90% लोकांना वाटतं की आम्ही मनातच बोलतो, पण तसं नाही होत. म्हणजे असं काही एकदम मनातच बोलत नाही असं नाही. त्याच्यातले 5-6 वाक्य असतात वेळेवर आलेले, किंवा यांनी काही पटकन बोलला, किंवा आमच्या कार्यक्रमाला गेस्ट यायचे, मग अचानक एखादा गेस्ट मध्येच काही बोलला तर त्याला काउंटर मात्र ते त्यावेळेस जो हजरजबाबीपणा जे सुचेल ते होतं. पण असं म्हणजे 100% काही आम्ही मनाचं बोलत नाही. त्यामुळे ते सगळं लिहिलेलं असायचं. फक्त ते आपलं नट म्हणून काम काय आहे की हे मला आत्ता सुचलं, मी आत्ता बोललो हे जाणू लोकांना जाणून देणे की बा आत्ताच बोलता बोलताच आला विषय, असं एक आता बोलता बोलता आठवलं म्हणून विचारतो, असं जे होतं तर तसं आहे ते. पूजा तुझ्याकडे येईल. आतापर्यंत फक्त एक रोमॅन्टिक किंवा कलरफुल भूमिका असलेलीच पूजा आम्ही बघितलीये, पण आता पोस्टरवर काहीतरी वेगळी पूजा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि तुझ्यासाठी सुद्धा तो रोल एक पॉवरफुलच आहे. पण आजच्या या टप्प्यावर तुला मागे वळून बघताना काय त्या गोष्टी आठवतात किती जास्त? कारण प्रत्येक कलाकाराच्या अशा स्ट्रगल हा असतोच. तुला सुद्धा कधीतरी अशा पद्धतीची भूमिका करायचीच असेल असं ठरवलं असेल आणि ती आत्ता तुझ्या वाट्याला आली, पण मागे वळून बघताना आत्ता काय वाटतंय? मला प्रेक्षकांनी घडवलं. मला प्रेक्षकांनी कलरफुल हे नाव दिलं. प्रेक्षकांना माझं काम आवडलं म्हणून मला पुढचे प्रोजेक्ट्स मिळाले. ते प्रोजेक्ट्सही चालले कारण त्यात माझं काम परत प्रेक्षकांना आवडलं. सो आय थिंक एक मध्यमवर्गीय मुलगी जिचा कदाचित हा हेतू नव्हता अभिनेत्री व्हायचा, पण नशिबाच्या एका वेगळ्या वळणावर ती अभिनेत्री झाली आणि त्याच्यानंतर जी मी घडत गेले ना, हे प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच झालं. मला कळायला लागलं की अरे प्रेक्षकांना आपण आवडतोय. मला अनेक वर्ष मी सरांना सुद्धा म्हणाले, माझ्या उंचीचा मला फार न्यूनगंड होता. मला शाळेत फार हिणवलं जायचं उंचीवरून. वेगवेगळे जोक्स कॉलेजपर्यंत माझ्यावर व्हायचे. पण जेव्हा ह्या क्षेत्रात आले, जेव्हा प्रेक्षकांनी मला सांगितलं अरे काय उंच अभिनेत्री आहे, तेव्हा मला कळलं की हा माझा ॲसेट आहे. सो आय थिंक मला प्रेक्षकांनी घडवलं आणि आत्ता कलरफुल हे नाव दिल्यानंतर लोक मला कलरफुल जास्त ओळखतात पूजा सावंतपेक्षा. आय थिंक हा कलर पण जो आहे कणखर एक असा कलर आहे तो प्रेक्षकांच्या भेटीला मी घेऊन येते आणि मला 100% खात्री आहे प्रेक्षकांना माझं काम आवडेल, कारण माझ्या कामापेक्षा प्रेक्षक माझ्यावर जास्त प्रेम करतात एक अभिनेत्री म्हणून. सो पूर्ण श्रेय ऍक्च्युली प्रेक्षकांचं आहे. त्या कलरफुल मध्ये आणखीन एक कलर जोडला गेला असं आपण म्हणूया. खरंच हाती कलर ऍड झाला त्याच्यात. मस्त. तुला अभिनेत्री व्हायचं होतं, मग काय व्हायचं? प्राण्यांची डॉक्टर व्हायचं. अरे यार, वेटरनेरियन. या मला या सिनेमात प्राण्यांबरोबर काम केलं. मला 87 साली 87ला 3 मार्क कमी पडले वेटरनरीसाठी. काय बोलता? हो, वेटरनरीला ते 12वी नंतर 3 मार्क, मला काहीतरी 63.5% मार्क होते आणि 65% बंद झाले ऍडमिशन. म्हणून मी ऍग्रिकल्चरला गेलो. नाही पण त्यावेळेला केवढी क्रेज होती वेटरनरी आणि असं भयंकर क्रेज होती वेटरनरीची. भयंकर. मला वडील माझ्या मागे लागले होते म्हणजे त्यावेळेला. हो. 65 वर बंद झाली ऍडमिशन. हो. 65 वर क्लोज झाली आणि मला 63.5% होते 87 साली. 87ला 12वी झालो मी. मग ते अजून दुसऱ्या तिसऱ्या लिस्टमध्ये वगैरे लागला असता नंबर, पण मग ऍग्रिकल्चरला घेऊन टाकली तोपर्यंत मग झालं असतं. BSc. कास्टिंग जबरदस्त आहे पण भारीच आहे. अनुभवाचा भंडार आहे. अनुभवाचा भंडार. वा मस्त. आमचा मुकेश छात्र आहे ते. कास्टिंग कधीच चुकत नाही कुठल्याच सिनेमात. प्रत्येक सिनेमात तुम्हाला वेगळं असं जाणवतं. एक गोष्ट खरी आहे, कारण आता चित्रपटाचा एकंदरीत लुक बघतोय किंवा काय बघतोय, तर मी आणखीन दुसऱ्या ठिकाणी कुठं फिट नसतो झालो या चित्रपटात. म्हणजे खरं आमदार जो करतोय म्हणाले छोटी भूमिका आहे, हे आहे ते आहे, पण तुमचा चित्रपट बघितला तर प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी एकदम करेक्ट आहे असा एकदम माणूस. म्हणजे नुसतं असणं नाहीये ते त्या पात्रासाठी आलेली माणसं आहेत. वा वाटतं. मस्त. जेव्हा तुम्ही प्रेक्षक म्हणून पाहणार ना तुम्हाला वाटेल की बाबा
हा कलाकार या स्वरूपामध्ये फिरतो. वा. कास्टिंगला कधीच चुकत नाही मी, कधीच चुकणार नाही भविष्यात. येस. कमाल. भारत दादा तुम्ही आज खूप मस्त दिसताय पण. नुसतं प्रमोशन साठी म्हणून हे सगळे कपडे घेतलेले आहे, शूज सॉक्स हे किंमत 3.5 लाख रुपये खर्च केलेले आहे मी. नुसतं प्रमोशन साठी 3.5 लाख रुपये खर्च केलेले आहे. आणि हे मी केलंय स्वतः, निर्मात्यांनी दिले. हा हे मी केले ते बोलतायत तुम्हाला. आणि तुम्ही प्रत्येक मुलाखतीत बघा त्यांच्या शर्ट सकट मॅचिंग त्यांचा चष्माही चेंज आहे. मॅचिंग प्रत्येक मुलाखत बघा तुम्ही सगळे. मुलाखत मागण्याची पण त्याची दृष्टी बदलली. आमचा चित्रपट 17 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळे घरचे दारचे लेकरं बाळ घेऊन शेजारी पाजारी घेऊन त्या चित्रपटात जा. फॅमिलीला घेऊन जा. तुमच्या फॅमिलीचं जमत नसेल तर शेजारच्या फॅमिलीला घेऊन जा. पण जा आणि चित्रपट बघा, कारण तो बघण्यासारखा चित्रपट आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो खरं. 17 एप्रिलला साल भरली.